अनेकांची इच्छा असती की पगारापेक्षा जास्त कमवलं पाहिजे, त्याच्यामुळे लोक आहेत ना काहीतरी धंदा करण्याच्या मूडमध्ये असतात आणि मग या ऑनलाईन कंपन्याच्या नादी लागतात, कोणाचं तरी ऐकतात की लय धंदा आहे, लय पैसा आहे, कमी वेळात जास्त पैसा कमवता येतो. तर हे सगळं चुकीचं आहे, टोटल चुकीचं आहे मित्रांनो. चांगल्या तुमची नोकरी असेल, नोकरीला लात मारून इकडे या धंद्यात येऊ नका. ओला म्हणा, उबर म्हणा, रॅपिडो म्हणा, इनड्राईव्ह म्हणा, परत तुमचं स्विगी, झोमॅटो, ब्लिंक, पोर्टर, हे जेवढे पण ऑनलाईन कंपनी आहेत ना त्यांच्या नादी लागू नका. फक्त त्यांचे मालक लोक मोठे होतात आणि आपल्यासारख्या लोकांना ना मित्रांनो चोत्यासारखं, ऊसाचा जो चोथा असतो ना त्याच्यासारखं पिळून घेतात आणि फेकून देतात. काहीच त्यांचं नसतं, काहीच त्यांचं इन्कम नसतं आपल्यासाठी मित्रांनो. त्यामुळे सांगतो तुम्हाला, जेवढी तुमची नोकरी चांगली ना त्या नोकरीतनं काय मोठं होण्याचा प्रयत्न करा. कुठल्या जागी नोकरी करत असाल तर त्या नोकरीमधून कसं मोठं होता येईल, कसं पुढे जाता येईल, कसं काय करता येईल याचा विचार करा. आणि नोकरी सोडून या धंद्यात येऊ नका. हे ऑनलाईन फंडे लय बेकार आहेत मित्रांनो. जी नोकरी तुमचं पोट भरती त्या नोकरीला लाताडून या ऑनलाईन कंपन्याच्या नादी लागू नका आणि या धंद्यात येऊ नका. सगळी इन्व्हेस्टमेंट तुमची असती, तुम्हाला आधी पैसा इन्व्हेस्ट करावा लागतो, त्याच्यानंतर जे काही चालू होतं इन्कम ते इन्कम फक्त महिनाभरापुरते असते मित्रांनो. जे काही इन्कम चालू होतं ते फक्त महिनाभरापुरतच असतं, त्याच्यानंतर आहे ना ते तुम्हाला नाही का छळ करतात तुमचा. एवढा छळ करतात ना, मानसिक छळ. काय काय लोक ना अक्षरशः आत्महत्या केली लोकांनी या ओला, उबर, रॅपिडोच्या नादाला लागून. पोर्टरचं पण तसंच आहे मित्रांनो. पोलीस इन्क्वायरी दिल्याशिवाय तुमचं आहे ना, तुम्हाला आधी तर पोलीस इन्क्वायरी विचारतच नाहीत ते. तुम्हाला आधी आहे ना पोलीस इन्क्वायरी विचारणारच नाही. तुम्ही गाडी बिडी लावा, त्याच्यानंतर एक आठवडा गाडी चालवल्यानंतर तुम्हाला इन्क्वायरी विचारतात आणि पोलीस इन्क्वायरी जमा केल्यानंतर मग सांगतात तुमच्यावर दंड आहे, तुम्ही अपराध केलाय आणि मग तुम्हाला ब्लॅकलिस्ट केलं जातं. तोपर्यंत तुम्ही ना पैसा इन्व्हेस्ट केलेला असतो, गाडी बिडी घेऊन तुम्ही ना रिकामे झालेले असतात. मग तुमचं इकडं आड ना तिकडे वीर, काय करणार? गाडी पण परत करता येत नाही, गाडी पण विकता येत नाही आणि इकडेही चालवता येत नाही. मग ती गाडी उभीच राखून खिशातनं हप्ते भरा, हे लय लोचे आहेत. आणि ते रॅपिडोचं तर तसंच आहे. परत तुमचं स्विगी, झोमॅटो पण तसंच आहे. तुम्हाला आधी पैसे इन्व्हेस्ट करावे लागतात. टी शर्ट घ्या, बॅगी घ्या, 500 रुपये इन्व्हेस्ट करा, त्याच्यानंतर तुम्हाला बुकिंग देत नाही. फक्त जे नवीन लोक आहेत ना अशी साखळी चालत असते. जे नवीन लोक येतात त्यांना बुकिंग देतात, ते जुने झाले की दुसरी भरती करतात, त्यांना बुकिंग देतात, ते जुने झाले की त्यांना बुकिंग देतात. म्हणजे यांना त्यांचं फक्त आहेत ना मॅन पॉवर वाढवायची. जेवढी लोक त्यांच्याकडे असतील ना तेवढं काम होईल जोरात. या प्रकारेच त्यांचं असतं मित्रांनो. त्यांना नुसतं माणसं पाहिजे जॉबला, म्हणजे कसं ते नको त्या स्थळावर लात मारून तुम्हाला आहे ना बाहेर काढता येईल, हेच हिसाब असतो त्यांचा. कोणी वाकडे शिरलं ना त्यांच्या, कोणी काय त्यांचा आवाज उठवला ना विरोधात, ते त्यांची ब्लॅकलिस्ट करतात आयडी. त्याच्यामुळे या ऑनलाईन कंपनीच्या नादी लागू नका. आपलं चालली नोकरी व्यवस्थित, त्या नोकरीवर पोट भरा, त्या नोकरीतनं काहीतरी पुढे करता येईल असं विचार करा. या रोजच्या नादी लागू नका मित्रांनो, बेकार धंदा.